लेक बेल रिसॉर्ट, राहण्याची व जेवणाची उत्तम सोय, निसर्गरम्य परिसरात वसलेले साकूर गाव आणि याच गावातून कवडदरा साकूर रोडवर विस्तृत स्वरूपात उभारलेले लेक बेल रिसॉर्ट। यामध्ये ग्राहकांना एसी, नॉन एसी रूम उपलब्ध आहेत। शिवतीर्थ डेअरीच्या अगदी जवळ तसेच सिन्नर घोटी महामार्गाच्या हाकेच्या अंतरावर असलेले लेक बेल रिसॉर्ट अगदी रिझनेबल पैशात चांगली सोय आणि राहण्याची उत्तम व्यवस्था मिळेल। SMBT हॉस्पिटल पासून फक्त 1 किलोमीटर अंतरावर असलेले लेक बेल रिसॉर्ट आपल्या सेवेसाठी उपलब्ध आहे। संपर्क साधावा। कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांना 2 वर्षाचा कारावास। नाशिक जिल्हा न्यायालयाने कृषी मंत्री माणिकराव कोकाटे आणि त्यांचे बंधू यांना सुनावली शिक्षा। राज्याचे कृषी मंत्री माणिकराव कोकाटे आणि त्यांचे बंधू यांना 2 वर्षाची शिक्षा सुनावण्यात आली आहे। नाशिक जिल्हा न्यायालयाने ही शिक्षा आज सुनावली। विद्यमान मंत्र्यांना एका जुन्या प्रकरणात शिक्षा सुनावल्याने खळबळ उडाली आहे। 10% सदनिका प्रकरणात बनावट कागदपत्र सादर केल्याने ही शिक्षा झाली आहे। महाराष्ट्रात शिवसेना भाजप युतीचे सरकार असताना 1997 मध्ये हे प्रकरण घडलं होतं। तत्कालीन जिल्हा परिषद सभापती माणिकराव कोकाटे यांनी राज्य शासनाच्या मुख्यमंत्री स्वेच्छा निधीतील 10% योजनेतील सदनिका घेतली होती। स्वतः तसेच बंधू विजय कोकाटे यांच्या नावे त्यांनी 2 सदनिका घेतल्या होत्या। या निकालाचा दूरगामी परिणाम कृषी मंत्री कोकाटे यांच्या राजकारणावर होऊ शकतो। या संदर्भात न्यायालयाने कोकाटे यांना शिक्षेविरोधात अपील करण्यासाठी 2 आठवड्याची मुदत दिली आहे। कृषी मंत्री कोकाटे सध्या नाशिकच्या न्यायालयात शिक्षा सुनावताना हजर होते। त्यांना अटक होते की जामीन मिळतो याची उत्सुकता आहे। शहरातील येवलेकर मळा या उच्चभ्रू परिसरातील नागरी कमाल जमीन धारणा कायद्याअंतर्गत अतिरिक्त जमिनीवर हे बांधकाम करण्यात आलं होतं। त्यामध्ये केवळ आर्थिक दुर्लभ आणि घर नसलेल्या व्यक्ती अशी पात्रता आहे। त्यासाठी कोकाटे बंधूंनी बनावट पुरावे सादर करून आर्थिक दुर्लभ असल्याचे शासनाला सांगितलं होतं। यामध्ये शासनाची फसवणूक झाल्याची तक्रार तत्कालीन आमदार आणि श्री कोकाटे यांचे राजकीय विरोधक कैलासवासी तुकाराम दिघोळे यांनी केली होती। दिघोळे यांनीच या प्रकरणाचा प्रदीर्घ काळ पाठपुरावा केला होता। सिन्नर तालुक्याच्या राजकारणात कोकाटे विरुद्ध दिघोळे असा गट आहे। विशेष म्हणजे तत्कालीन राज्यमंत्री दिघोळे यांनीच कोकाटे यांना सदनिका द्यावी असे शिफारस पत्र दिलं होतं। त्यानंतर श्री कोकाटे यांनी दिघोळे यांच्या विरोधात राजकारण केल्याने त्यांनीच त्याची चौकशी करण्याचे पत्र देखील दिलं होतं। याबाबत शासनाने आदेश दिल्यानंतर अप्पर जिल्हाधिकाऱ्यांनी याबाबत चौकशी आणि पुरावे गोळा केले होते। विविध कार्यकर्ते तसेच नागरिकांच्या साक्ष नोंदवल्या होत्या। त्यानंतर राज्य शासनातर्फे सरकारवाडा पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल केला होता। या प्रकरणाची सुनावणी आज जिल्हा न्यायालयात झाली। यामध्ये माणिकराव कोकाटे आणि त्यांचे बंधू विजय कोकाटे यांना प्रत्येकी 2 वर्ष कारावास आणि 50,000 रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे। या निर्णयाने जिल्ह्याच्या राजकारणात एकच खळबळ उडाली आहे। महायुतीच्या आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रिमंडळातील सदस्याला शिक्षा झाली आहे। त्याचे दूरगामी परिणाम महायुतीच्या सरकारवर होऊ शकतात। या संदर्भात मुख्यमंत्री काय निर्णय घेतात याकडे आता सगळ्यांचं लक्ष लागलं आहे। या शिक्षेमुळे आधीच धनंजय मुंडे प्रकरणाने अडचणीत आलेले उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा पाय आणखीन खोलात जाण्याची शक्यता आहे। येवलेकर मळ्यातील या दोन्ही सदनिका श्री कोकाटे यांनी एकत्र केल्याचे बोलले जाते। सध्या तेथे व्यावसायिक व्यापार देखील होत आहेत। माको दूध डेअरीचे व्यावसायिक कार्यालय येथे थाटण्यात आलं आहे। आर्थिक दुर्लभ असल्याचे खोटे पुरावे सादर करणे आमदार कोकाटे यांना अंगलट आले आहे। 20 वर्षांनी याबाबतचा निकाल आला आहे। त्यामुळे कोकाटे समर्थकांना हा मोठा धक्का मानला जातो। आताच टीव्हीवरती बातम्यांवरती असं समजलं की सिन्नर विधानसभेला अनितीने निवडून आलेले आमदार माणिकरावजी कोकाटे अर्थात कृषी मंत्री माणिकरावजी कोकाटे साहेब यांना न्यायदेवतेने 2 वर्षाची सजा आणि 50,000 रुपये दंड अशी शिक्षा ठोठावलेली आहे। कायद्याने आरोपीला जर 2 वर्ष किंवा 2 वर्षापेक्षा जास्त सजा झाली तर त्या व्यक्तीचा आमदार पद, खासदारकी पद, मंत्रीपद रद्द होतं किंवा
नीतिमत्तेने त्याने राजीनामा देणं कम प्राप्त आहे. म्हणून माणिकरावजी कोकाटे साहेब यांनी तात्काळ मंत्रिपदाचा राजीनामा दिला पाहिजे. माणिकरावजी कोकाटे साहेबांना परमेश्वर आणि न्यायदेवतेने धडा शिकवला आहे की अनितीने कमवलेलं हे जात असतं ते तुम्हाला लाभदायक ठरत नाही. कारण माणिकरावजी कोकाटे साहेब यांनी विधानसभेला गरीब शरद शिंदे पाटील उभे असताना त्यांना निवडणुकीमध्ये प्रचार करून दिला नाही. त्यांना गावोगावी अडवलं, त्यांचे बॅनर फाडले, त्यांची गाडी फोडली. इतकंच नव्हे तर छत्रपती संभाजीराजे भोसले सभेला येऊ नये आणि म्हणून यासाठी षडयंत्र रचत त्यांनी जिल्हा नेते हाताशी धरून सभा होऊन दिली नाही. तर सभा नाही झाल्यामुळे शरद शिंदे पाटील यांनी सेलिब्रिटी आणून सभा घेतली, तर ती सभा त्यांनी उधळली आणि जिल्हा नेता जिल्ह्याचे जिल्हा अध्यक्ष यांना 4-5 लाख रुपये देऊन त्यांना पत्र काढायला लावलं की शरद शिंदे यांची स्वराज्य पक्षाची उमेदवारी रद्द करण्यात येत आहे. असं कधी कायद्याने करता येत नाही. माघारी संपल्यानंतर उमेदवारी ही कायम राहते. आणि निवडणुकीच्या अगोदर 2 दिवस यांनी शरद शिंदे यांची उमेदवारी रद्द झाली असे जाहीर केलंय आणि मीडियामध्ये पण जाहीर प्रसार केलं. आणि त्याचबरोबर गावोगावी कार्यकर्ते पाठवून गावोगावी सांगितलं की शरद शिंदेची उमेदवारी रद्द झाली आहे, पक्षाने माणिकराव कोकाटे यांना पाठिंबा दिला आहे, लोकांनी मतदान वाया घालू नये असं षडयंत्र चक्रव्यूह रचत अनितीने माणिकराव आमदार झालेले आहेत. म्हणून माणिकरावाला परमेश्वराने धडा दिला. त्याचबरोबर मंत्रिपद मिळवताना त्यांनी लोकप्रिय आणि एक विकास पुरुष भुजबळ साहेब यांची मंत्रिपद त्यांनी धोक्याने कट कारस्थानाने बळकावलेलं आहे. आणि त्याचबरोबर माजी मंत्री डिगोळे साहेब यांनाही त्यांनी छळलेलं आहे. म्हणून दुसऱ्यासाठी खोटा खोदला की स्वतःच खड्ड्यात जाऊन पडतो. शरद शिंदेची त्यांना हाय लागली आणि माणिकराव कोकाटे यांची आज कायद्याने परमेश्वराने त्यांची आमदारकी घालवलेली आहे. माणिकरावांनी यातून बोध घ्यावा आणि पुन्हा सिन्नर विधानसभेला फॉर्म सुद्धा भरू नये. माणिकराव कोकाटे साहेब यांची परमेश्वराने आणि न्यायदेवतेने आमदारकी घालवली, मंत्रिपद घालवलं, त्यांना अनितीने कमवलेलं कसं जातं याबद्दल त्यांना धडा शिकवला. त्याबद्दल मी न्यायदेवता आणि परमेश्वराचा आभार मानतो. लोकमान्य न्यूजसाठी संचालक लक्ष्मीकांत शिंदे, नाशिक.